नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं आजच्या गावरान रेसिपीमध्ये स्वागत आहे. तर आज आम्ही बनवणार आहोत ही गावची अळमी, म्हणजे पावसात येणारी, त्याला आपण मशरूम असे म्हणतो. ती मम्मीने घेतली आहे. तर ही अळमी आता आई चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून घेत आहे. आणि ना, या अळम्या आम्ही आमच्या भाजीवालीकडून विकत घेतल्यात. पण या मीच अळम्या एकदा गावी गेलेली तेव्हा काढलेल्या. त्या कशा काढल्या ना, त्या पण तुम्ही बघा, तो व्हिडिओ ना मी ॲड करेन. तर आता या स्वच्छपैकी धुवून घ्यायच्या, कारण त्या अशा मातीच्या आतमध्ये असतात. तर आता या चांगल्या धुवून घ्यायच्या. आता या अळम्या धुवून झाल्यावर अशा प्रकारे जरा वेळ आम्ही गळत ठेवू. चांगल्या गळल्या की त्याला कापून घ्यायचं आहे. चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून झाल्यानंतर आता आई त्यांना कापून घेते. आणि ही रेसिपी अशी आहे ना, झटपट होणारी आहे, पटकन होणार आणि चवीला एकदम अशी चिकनसारखी लागते. व्हेज असली तरी ती चिकनसारखी लागते. आईने असे कापून न घेता, जास्त नाही कापले, थोडेच कापले, पण ते असे ना असे लांब लांब सोलून घेते, कारण ते असे गुळगुळीत असतात ना, तर हातातून सरकतात. तर कापण्यापेक्षा असे लांब लांब सोललेले तरी चांगले असते. आता या सोलून कापून झालेल्या अळम्या आई आता मिठाच्या पाण्यात टाकून घेते, कारण त्यात जरा कीड मुंगी काही असेल तर ती निघून जाईल. आणि आता आपण इथे भाजी बनवायची तयारी करूया. त्यासाठी लागणार कढीपत्ता, कोकम, खोबरं आणि कांदा. छोटीशीच रेसिपी आहे म्हणून झटपट असेल. तर आता एका भांड्यात आपण असं तेल घेऊया आणि चांगलं तापवून घ्यायचं आहे. त्यामध्ये फर्स्ट फोडणीला जाणार कढीपत्ता. चांगला असं तडतडून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा फ्लेवर त्याच्यामध्ये जाईल. कढीपत्ता टाकल्यानंतर त्यात जाणार कांदा, थोडीशी हळद आणि आपल्याला तिखट हवं त्याप्रमाणे मसाला. मस्त हा टाकून चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचा आहे. कांदा हलकासा लालसर भाजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर जी अळमी मी मिठाच्या पाण्यात ठेवलेली, ती ना थोडा वेळ गळत ठेवलेली, कारण पाण्यात होती ना खूप वेळ. अशा झाळमध्ये गळत ठेवली आणि थोडीशी आता अशी ड्राय झाली. आता आपण ती त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि कोकम घेतलेला थोडंसं आंबटपणासाठी, तर कोकम टाकायचे थोडे 4-5 आणि आपल्याला चवीनुसार मीठ पहिला आधी टाकल्यानंतर चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचं आहे. आणि मस्तपैकी 10-15 मिनटं अशीच कमी गॅसवर वाफेवर ही भाजी शिजवत ठेवायची आहे. चांगल्या प्रकारे ह्याच्यामध्ये मस्त चव उतरते आणि खाऊनसुद्धा बघा एकदा बनवून, खूप छान लागते. अशा प्रकारे आजची झटपट अळमी रेसिपी तयार. 10-15 मिनटं भाजी वाफेवर ठेवल्यानंतर अशी मस्त रसरशीत मटणासारखी झाली आहे. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही अशी सुकीसुद्धा बनवू शकता. आता आपण त्यावर किसलेलं खोबरं टाकूया आणि अशा प्रकारे आपली भाजी तयार झाली आहे. तुम्हालासुद्धा मार्केटमध्ये कुठेही अळमी भेटली किंवा गावी गेल्यावर तुम्हाला चान्स भेटला त्या अळम्या करायच्या, तर नक्की करा आणि रेसिपी बनवा आणि ट्राय करून मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी लागते भाजी. तर आजचा हा व्हिडिओ इथेच एंड करते. लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.